हाय, मी प्रीती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज सकाळच्या नाश्त्यासाठी छान असं उडीद वडे बनवायचे होते। तर उडदाची डाळ वगैरे काय भिजू घातली नव्हती, तर म्हटलं आता नवीन पद्धतीने बनवावे। ह्याच्या आधी मी एकदा बनवले होते, पण त्यावेळेस चॅनल चालू केलं नव्हतं, असंच बनवले ते। तर रव्यापासून आज बनवायचे होते, तर त्यासाठी छान असं तेल गरम केलं, त्यात हिरव्या मिरचीचे काप टाकले, थोडेसे जास्त नव्हते टाकले, आदिकला पण ते खायचं होतं त्यामुळे कमीच तुकडे हिरव्या मिरचीचे टाकले। आणि नंतर पाणी टाकलं, तेल थोडंसं गरम झालं त्यामुळे जास्त धूर म्हणजे असं धूर आल्यागत वाटत असेल, तर पाणी टाकलं आणि नंतर बघू शकता ते नॉर्मल झालं। आणि त्याला छान उकळी फुटली की वरनं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर छान असं ते गरम होऊ दिलं। आणि जो रवा होता, मी 1 कप रवा घेतला होता, तर तो रवा पण त्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून दिला। आणि आपण ज्या पद्धतीने बेसन किंवा ज्या पद्धतीने उपीट बनवतो ना, हे उपीटचंच आहे, म्हणजे उपीट बनवतो ना सेम त्याच पद्धतीने हे बनवलं होतं। आणि त्याला छान असं फेटून घेतलं पूर्णपणे। जितकं आपण त्याला जास्त हे करू ना, त्याचं फेटून घेऊ ना, तितकं ते व्यवस्थित बनतं आणि म्हणजे असं चिरत नाही, काय नाही। तर बघू शकता तुम्ही, छान असं त्याला हे करून घेतलं आणि एक 5 मिनटं झाकण ठेवलं त्याच्यावर, वाफ म्हणजे असं वाफावं म्हणून छान असं झाकण ठेवलं। आणि पौष्टिक आहे आणि एकदम लवकर होतं, जास्त टाईम पण ह्याला लागत नाही। तर ते छान असं वाफून झालं, मग एका ताटामध्ये घेतलं आणि त्याला थोडंसं असं मळून घेतलं। गरम होतं थोडंसं, जास्त गरम म्हणजे नॉर्मल गरम ठेवलं मी त्याला, थोडं गार व्हायला ठेवलं, म्हणजे एकदम गरममध्ये पण नाही त्याला हे केलं। आणि मळून घेतलं, थोडंसं कोमट होऊ दिलं आणि त्यानंतर छान असं ते मळून घेतलं सगळं रव्याचं, जे काय आपलं पीठ होतं तसं असं कणिक तयार करून घेतली त्याची। छान असं मळून घेतलं आणि मग नंतर ते वडे तयार करायला घेतले। तर अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेतले होते आणि तेल गरम केलं, जास्त पण नाही, असं कोमट म्हणजे मीडियम तेल गरम केलं। आणि त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा भीती वाटली, म्हणजे असं कडेला चिटकतात की काय, पण तसं काहीच झालं नाही, विरघळेसुद्धा नाहीत आणि एकदम कडेला चिटकलेसुद्धा नाहीत। तुम्ही बघू शकता, एकदम असं सहज म्हणजे ते वडे तळे गेले, तर एकदम भारी झालते खायलासुद्धा आणि कुरकुरीत झालते, टेस्टसुद्धा छान लागली त्याची। आणि म्हणजे तुम्ही दह्यासोबत, सांबारसुद्धा ह्याच्यासोबत बनवू शकता। मी काय सांबार वगैरे काहीच बनवलं नव्हतं, कारण की माझा अचानक प्लॅन ठरला हे सगळं बनवायचा सकाळी नाश्त्यासाठी। तर त्यामुळं मी असेच थोडंसं तिखटपणा यावा म्हणून हिरवी मिरची टाकली होती आणि मीठ वगैरे टाकून असंच खाल्लं आधीकुनसुद्धा, भारी लागले त्याला। दह्यासोबत खाल्लं होतं आम्ही। तुम्ही सांबार किंवा चटणी वगैरे ह्याच्यासोबत अशी बनवून खाऊ शकता, एकदा ट्राय करून बघा। रव्याचे सुद्धा उडीद वडे खूप छान होतात। तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर बघू शकताय तुम्ही, एकदम भारी म्हणजे असे वडे तयार झालते आणि आजपर्यंतसुद्धा छान तळे गेले होते। तर अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यामध्ये रव्याचे उडीद वडे बनवले होते आणि त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये छान असं शेवग्याची भाजी बनवली होती। दुपारचं जेवण आहे शेवग्याची भाजी, त्यासोबत चपाती, भात आणि जेवणामध्ये ताकसुद्धा होतं। उन्हाळा चालू झाला आहे आणि थंड काहीतरी जेवताना वगैरे असलं ना, मग छान वाटतं, तर ताकसुद्धा आणलं होतं। तर बघू शकताय तुम्ही। तर अशा प्रकारे आमचं दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता होता। तर ते तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना।